हो सर, तुम्ही बघा हे असंच ऑनलाईन करायला गेले. पोलीस भरतीचे लोक इथे SRPF चा एक पेपर फुटला होता माहिती ना. हे कुठला तरी क्लास कुठला काढला काय माहित. 75 सगळे क्वेश्चन 85% सगळे तिकडचेच प्रश्न. काय असेल ते तो फुटला. तलाठी फुटला. आता पुणे महानगरपालिकेचा जेईचा पेपर फुटला. अरे किती काय झाले. हे सरकारच कशावर उभं राहिले. पक्ष नेते आमदार खासदार. त्यामुळे यांना काय वाटतं की पेपर फुटला पाहिजे. अरे तुम्हाला काय वाटतं त्याच्यापेक्षा आमच्या विद्यार्थ्यांना काय वाटतं हे महत्वाचं आहे. आम्हाला वाटतं हे ऑनलाईन परीक्षा तिथं नको, आमची ही हॉट फ्लाईट तिथं पाहिजे. आणि हेच बोलत असताना उद्या जाऊन जेव्हा केव्हा संघर्षाची वेळ येईल ना, तुम्हाला आपल्या सगळ्यांना रस्त्यावर उतरावं लागेल. आता खरं तर एक क्रांती चौकामध्ये मोठं आंदोलन होणार होतं. परमिशन नाही मिळाले. कांगणे सरांनी काय सांगितले. ये तो झाकी है, ये तो झाकी है, ये तो झाकी है. 12 तारखेला तुमचा पेपर आहे. पेपर महत्वाचा आहे. तुमच्या सर्वांच्या हिताचा विचार करून या समितीने आणि आम्हाला सगळ्यांना वाटतं की आपण 12 तारखेपर्यंत तरी अजून आक्रमक होऊ नये. आपण तिथं आंदोलन करावं. शांततेत त्या ठिकाणी हे सर्व मुद्दे तिथं मांडावेत आणि तीच भूमिका आपण करत आहोत. पोलीस प्रशासनाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. अरे बाबा सगळं माहिती आहे. काल परवा 3 दिवस झालं पोलीस अधिकारी लायब्ररीमध्ये जातात आणि धमक्या देत आहेत. म्हणजे आम्हाला ईडीची धमकी दिली आणि बिचारा लायब्ररीच्या मालकांना आणि आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही धमकी काय देतात. ते सेल्स टॅक्स आणि इन्कम टॅक्स. काय घाबरू नका, कुणी काय करू शकत नाही. आम्ही पंढरपूरला आंदोलन केलं, आम्हाला परवानगी नव्हती. आंदोलन झालं का नाही झालं. तर छत्रपती संभाजीनगर मध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन परवानगी नव्हती. झालं का नाही झालं. हे आंदोलन झालं का नाही झालं. आता उद्या आर्मी आला नाही तर काही करा, आम्ही कोणालाच घाबरत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर जेवढं जास्त तुम्ही व्यक्त व्हाल तेवढं आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं आहे. त्याच्याच बरोबर अजून लोकांना तुम्ही तिथं सांगा. आणि हे सर्व जे काही आपले विद्यार्थ्यांचे नेते त्यांच्या पाठीमागे तुम्ही राहा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि हेच एकजूट अशीच ठेवली तर विजय 100% आपला आहे. त्यामुळे विद्यार्थी एकजुटीचा हात वर करून, विद्यार्थी एकजुटीचा, विद्यार्थी एकजुटीचा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विद्यार्थी, जय संविधान, जय संविधान. शांत मागण्याचं वाचन होणार आहे. आता लक्ष द्या. मागण्याचं धीर धरा, लखलख नका करू. हा लक्ष द्या. मी आताच लक्ष द्या. मी आताच 2 दिवसा अगोदर वर्धेमध्ये आंदोलन केलं. 2 वर्षाच्या अगोदर या देवेंद्र फडणवीसच्या सरकारनं 238 गव्हर्नमेंटच्या क्षेत्रातल्या नोकऱ्या प्रायव्हेटायझेशन केल्या, त्या खाजगीकरण. तर त्याचं पहिलं आंदोलन वर्धेत चालू केलं होतं. 8 दिवस धरणे आंदोलन केलं. सरकार ऐकलं नाही. मग मी माझ्या अवकातीवर आलो आणि माझ्या अवकातीवर आल्यावर दादा मी डायरेक्ट दुकानं लावले. मोदी चायवाला, रिकाम टेकडा चिवडा सेंटर आणि बेरोजगार पकोडेवाला. आणि आंदोलन एवढं व्हायरल झालं का बंद्या जिल्ह्यात आंदोलन झाले आणि सरकारनं 238 क्षेत्रातल्या कॉन्ट्रॅक्ट भरतीचा GR कॅन्सल केला. ही आज तशीच परिस्थिती आहे. आता तुमच्या जागा MPSCतून भरल्या तर चोट्याले कमिशन भेटत नाही. ठीक आहे. जर यायनं टेंडर IBPSले आणि TCSले दिलं तर तिकडून गल्लुऱ्या खाले भेटते यायले. आणि ह्या गल्लुऱ्या 900 रुपये फी आहे. किती रुपये फी आहे. 1000 रुपये. किती रुपये फी आहे. आता त्याच्यात
ठीक आहे. MPSC चा पेपर कलेक्टरच्या स्ट्रॉंग रूमला येते, 8 दिवस जमा राहते. पेपर 11 वाजता सुरू होते तर 9:30 वाजता स्ट्रॉंग रूम मधून निघते. आपल्या समोर फोडते ना पेपर, 2 लोकांच्या सह्या घेऊन फोडते ना. आता जर ऑनलाईन पेपर असला आणि एखादा वायर साल्यानं दुसऱ्याच रूम मध्ये टाकला आणि तिकडं 4-5 पोट्टे बसवले तर आपल्याला का फेंडा माहीत पडणार आहे का? आणि हे असे चोर करत आले. एक आता माझ्यापाशी एक बातमी आली का TCS मध्ये असणाऱ्या नोकरीवर असणाऱ्या ठीक आहे माणसाच्या घरी त्याचं पोरग आणि त्याची पोरगी दोघे जण नोकरीवर लागले जास्त मार्क घेऊन. हे लागले कसे हे आमचा प्रश्न आहे. बरोबर आहे का? हा, मग जर अशी पेपर फुटी होत असाल तर हे आम्हाला मान्य नाही. आणि तुम्हाला सांगतो आंदोलन मी वर्धेला आंदोलन केलं, क्लास मध्ये बाकी लोक माझ्या सोबत होते, क्लास लोकांना धमक्या दिल्या तुमचं काय स्टँड आहे, तुम्ही पोरं घेऊन येणार का? मी त्याला सांगितलं का पोरावर केसेस होणार नाही. बॅनर आहे ना बॅनर, हे बॅनर छापणार वाल्याची मीटिंग घेतली म्हणजे करायसरचे बॅनर छापू नका. काऊन तर नागपूरच्या कॉक्रोचच्या ठीक आहे रॅलीतले बॅनर व्हायरल झाले होते नितीन स्टाईल वालं. ठीक आहे. आणि ते व्हायरल झाल्याच्या नंतर माये म्हटलं मी त्या बॅनर वाल्याला म्हटलं का तू बॅनर छाप, म्हणे मेल ID वर मेल नाही करता येत म्हणे, आमचे मेल पाहिजे. मी म्हणलं मला पेन ड्राईव्ह मध्ये दे, मी आणतो छापून. ठीक आहे. नागपूरवरून बॅनर आणले छापून. आणि त्याच्यानंतर यायला वाटत असं का इथंच होते. आणि हे पोलीसवाले सगळे आपले बांधव आहे. आणि आंदोलन आक्रमक जरी झालं तर टेन्शन घ्यायचं नाही. ज्याले कायदे कानून माहित आहे त्याला विचारायचं, डब्यात बसायचं, इन्कलाब जिंदाबादचे नारे द्यायचे. ठीक आहे. आणि काहीच नाही करत पोलीसवाले, पोलीस स्टेशन मध्ये नेते, चहा पाजते, 2 तासानं सोडून देते. त्याच्यामुळे ठीक आहे 90 केसेस आहे, 90 पोलीस केसेस आहे 90. ठीक आहे. त्याच्यामुळे लोड नाही घ्यायचं. पुन्हा 10 लागले तर साल्याने 100 पार करू. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता ही परीक्षा ठीक आहे ऑनलाईन केली. ऑनलाईन आम्हाला पाहिजे पेपर का पाहिजे. त्याच्यानंतर स्टेनोग्राफरच्या जागा त्यानं फ्रीज केल्या, त्या काय केल्या पाहिजे चालू. त्याच्यानंतर ह्या चोट्ट्यानं त्या GR मध्ये काय दिलं माहित आहे का, मेनच्या परीक्षा तुम्ही द्या तर मेनच्या परीक्षेसाठी वेगवेगळ्या फॉर्म भरा लागल ना, वेगवेगळी फी भरा लागल. साल्या का कमिशन घ्यायचा धंदा आहे का MPSC म्हणजे? गोर गरीब पोरं इथं आहे, शेतकऱ्याचे कष्टकऱ्याचे पोरं आहे. इथं साला आम्ही एक वेळ टिफिन खातो, अर्धा मेसचा डबा बोलावतो, काऊन तर पैसे कमी पडले पाहिजे. आणि तुम्ही ठीक आहे जर एक पोरगा 4 मेसले क्वालिफाय झाला 4 पोस्ट साठी तर त्याला किती रुपये भरायला लागेल माहित आहे? 4,000. किती हजार? हा का झाडाला लागते का साले म्हणा पैसे? ठीक आहे. आम्हाला अजिबात हे मान्य नाही. ठीक आहे. मेनचा हे केरळ पब्लिक सर्व्हिस कमिशन वर्षातून एकच वेळा 1,000 रुपये घेते. आणि जेवढ्या परीक्षा फॉर्म निघाल तेवढे फॉर्म ठीक आहे 1,000 रुपयात भरता येते. आमची MPSC ला मागणी आहे का असे आमच्याकडून एक वेळा 1,000 रुपये घ्या. जेवढ्या MPSC च्या याद निघाल, जेवढ्या प्री राहील, जेवढ्या मेन्स राहील ह्या आम्हाला भरता आल्या पाहिजे का नाही? हा. त्याच्यानंतर यायनं काय केलं पुन्हा एका वर्षात 3 परीक्षा म्हणते साले हे. ठीक आहे. आता पोट्टे बसते 6 ते 7 लाख. किती लाख? एका पोट्ट्याची फी किती? 1,000. म्हणजे हे एका वर्षात 3,000 करोड रुपये छापणार आहे दादा. किती 1,000 करोड? 3,000 करोड. कोणाकडून? आपल्याकडून. म्हणजे आम्हाला साल्यानं कॉक्रोच म्हणलं, अबे कॉक्रोचला 100 वेळा कापान तरी जिवंत राहते. तुम्ही कोचिड आहे कोचिड. इथं नरेंद्र बसलाय, धर्मेंद्र बसलाय. इथं या महाराष्ट्रातलं शेतकऱ्याचं, बेरोजगार युवकाचं, कष्टकऱ्याचं, कामगाराचं रक्त शोषण करायला देवेंद्र बसलाय. आणि देवेंद्र भाऊ हे समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. आम्ही तुम्हाला सांगतो का आम्हाला याच्यानंतर MPSCच्या वर्ग 3 आणि वर्ग 4च्या परीक्षा तुम्ही MPSC ला डायव्हर्ट केल्या ना, पण त्याचा पेपर पॅटर्न जाहीर केला नाही. सिलेबस कसा राहील जाहीर केला तो लगेच जाहीर करा. या मागणी पत्रात ते बी लिहिलं आहे. ठीक आहे. आणि परीक्षा ऑनलाईन बंद झाल्यावर नॉर्मलायझेशन ढोबरच बंद होते. ठीक आहे. नॉर्मलायझेशन पाहिजे नाही. ठीक आहे. पोलीस भरतीची याड या ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत निघाली पाहिजे का नाही? त्याच्यानंतर अनेक
आहे का नाही? अनेक पोरं आहे वयवाडीवाले का जायचं आता बस शेवटच्या टप्प्यावर येऊन टेकलाय का सर आता शेवटलं वर्ष आहे, त्या पोरायले 2-2 वर्षाची वयवाढ झाली पाहिजे का? झाली पाहिजे का? हा, त्याच्यामुळे पोलिसांना याच्यानंतर आंदोलकाला धमक्या दिल्या, लायब्ररीत येऊन म्हणलं तुमच्यावर पोलीस केसेस माहीत आंदोलनात म्हणे का कार्टून बिटूनचे बॅनर पोराच्या हातात दिसले तर फोटोग्राफी करून त्याच्यावर केस दाखल करीन. मी म्हणलं पहिले मायावर कर्जा, ठीक आहे, मग पोरायले 5 बस जा, ठीक आहे, म्हणलं माझी शतक तरी पूर्ण करून टाका, ठीक आहे. तर मग ते चूप राहिले. मला म्हणते पोलीसवाले का तुम्ही काय करणार आहे आंदोलनात? मी म्हणलं सरकारच्या विरोधात नारे देणार आहे. काय करणार आहे? ठीक आहे, आमचा जीव घेणारे तुम्ही आहे, तर मग कोणाच्या विरोधात बोलणार आहे? हा, मग म्हणून एवढं लक्षात ठेवा का भगतसिंगाचं सारखं आयुष्य जगता आलं पाहिजे ना. आपल्यावर अन्याय अत्याचार झाला तर आयुष्य लहान असलं तरी चालते पण महान असलं पाहिजे. भगतसिंग 23 वर्ष जगले हे लक्षात ठेवा. म्हणून एक नारा देतो, तुम्ही माझ्या मागून आवाज द्या, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोला क्रांती सूर्य बिरसा मुंडांचा, इन्क्लाब, इन्क्लाब. आणि एक बहुजन चळवळीतला पोरगा आहे, ठीक आहे, आणि जबरदस्त आहे गोविंद पोलाड, त्याला सर 2 मिनिट द्या. ए पोरो, शेवटचे 2 मिनिटं गेलो, शेवटचे 2 मिनिटं लक्षात घ्या. एक शेवटचे 2 मिनिटं गेलो, लक्षात घ्या. थांबले रे, बाजूला बाजूला, थोडं बाजूला, इकडे बा. शेवटचे 2 उभा नको, थांबले का? 2 मिनिटं फक्त बरोबर लगेच. अरे 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं फक्त, 2 मिनिटं. आपलं शिष्टमंडळ ऐका रे, आपलं शिष्टमंडळ 5 जणांचं पहिल्यांदा निवेदन घेऊन विभागीय आयुक्तालयाकडे जातील, ते वापस येतील. पण या ठिकाणी विचार मंचावर सन्माननीय आमदार रोहित दादा आहेत, नितेश करवे सर आहेत, दीपक दादा आहेत. त्याच्या पहिले मी रोहित दादाला विनंती करतो की तुमचे जेवढे आमदार असतील, तुमचे जेवढे खासदार असतील, तुम्ही या ठिकाणी MPSCचा GR फाटला तर दुखायला म्हशीचं इंजेक्शन वघारीला नको. थांब जरासा, मी कुठला नेता नाही आणि नेता व्हायचं म्हणल्यावर कुठल्या पार्टीत जाणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, एक थांब रे पोरो, सर सागर सर, ये पब्लिक होता इधर से. एक गोष्ट का सांगायला मी, पहिल्यांदा रोहित दादा या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये थांबणार आहे. इकडे पहा, ऐका पोरा, महत्व. अरे मी तुमच्यासाठी बोलायला कामाचं आहे का? या ठिकाणी आपण आंदोलन केलं, या ठिकाणी रोहित दादा सोबत दिसलो, या ठिकाणी काँग्रेसचे लोक भेटले, तेव्हा काही जण बांडगुळ आहेत जे लोकांच्या घरातल्या काकाला जाऊन पप्पा म्हणतात, त्या फाड खाऊन सांगायचं की तुम्ही काय करसाल, माझ्यावर कमेंट करसाल किंवा प्रशासकीय अधिकारी माझ्याकडे दाखवसाल तर माझ्याकडे एक फॉर्च्युनर आहे, बायकोच्या नावावर थार आहे, अर्धा एकर शेती माझ्या नावावर आहे, बायकोला एक पंच घेऊन दिलेली आहे, मग क्लास चालतोय, GST नंबर 1 आहे, कोणता केला मग गावाकडे करू शकत नाही. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची, विद्यार्थ्याच्या वतीनं मी रोहित दादांना आणि जे विरोधी पार्टी नेत्यांना, 36 जिल्ह्यामध्ये तुमचे आमदार आहेत. अरे महाराष्ट्रातला गोरगरिबाचा पोरगा पोलीस भरतीला जातोय तेव्हा त्याला राहण्या खाण्याची व्यवस्था नसती, तेव्हा आज तुम्ही या ठिकाणी ऐलान करा, महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात या पोलीस भरतीचा पोरगा आला त्याचा राहण्या खाणं तुम्ही करसाल. आपल्याला आश्वासन नकोय, ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी आश्वासन नकोय. इथं आपण माईक हातात घेतला म्हणजे नेते व्हायला आलो नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. पण विद्यार्थ्याची तळमळ आहे. स्पर्धा परीक्षा क्षेत्रातल्या शिक्षकांना विनंती आहे, अरे एकजुटीने राहा, कोणता माईकाला तुमचं वाकडं करू शकत नाही, हाही शब्द इथून झालो. आणि तुम्हाला जेव्हा लॅबमध्ये पोलीस प्रशासकीय अधिकारी आले ते म्हणले आंदोलनात जाऊ नका, असं कोणता माईकाला तुम्हाला म्हणला नाही. तो म्हणला फक्त क्रांती चौकात जाऊ नका. तुम्हाला मी म्हटलं होतं, तो जर म्हणला आंदोलनात जाऊ नका, अरे उसका नाम बताओ, बाद में मेरी पावर दिखाता मैं क्या हूं. आम्ही हातात बांगड्या घातल्या नाहीत,
पोराच्या भरोश्यावर गाड्या घोड्या फिरतो. आमचं काम आहे त्या पोरांवर अडचण झाली तर भाऊ यांना त्याला पुढे छाक मारता आली पाहिजे. आणि तरमाळ आहे एमपीएससीचा पेपर फुटतो. तुमचे आमदार खासदार फुटले आम्हाला काही छाडा घेणार नाही. हा पेपर फुटला नाही पाहिजे का? तर या पेपरच्या भरोश्यावर गोरगरिबाच्या हिताचा प्रश्न आहे, त्याच्या घराच्या चित्रचरित्राचा प्रश्न आहे. एक वेळचा पोट मारा आहे तो अभ्यास कर. अरे एक वेळचा पोट मारा करून तो अभ्यास करतो आणि हराम करून तुम्ही पेपर फुटता. पेपर फोडण्यामध्ये या राजकीय नेत्यासोबत भिकार चोट झाले प्रशासकीय हे बी मान्य करा. अरे आपल्याला तलाठी ऑफिस मध्ये गेल्यावर ताण तलाठी देतो, ग्रामपंचायत मध्ये गेल्यावर ताण ग्रामसेवक देतो, सिव्हिल मध्ये गेल्यावर आपल्याला क्लर्क ताण देतो. पहिले आपले हे अरे तुम्ही प्रशासनात गेल्यावर पहिले हे सुधरा, पोलीस व्हा, चौकात नोकरी करा. अरे पण ज्याचा रुमाल मळलेला आहे, ज्याचा फूट फाटलेला आहे, त्याला कोपऱ्यात घेऊन साल्यावर त्यांच्यावर दडपशाही करू नका. तुमचं काम आहे. अरे केवळ मी आवर्जून सांगालो, केवळ बोल बच्चन नदी सुधारणार नाही. 12व्या शतकापासून छक मारली, अनेक जण बोलले, काय धतुरा वाकडं झालं नाही. इथं बोलले तुम्ही सुधारणारे तयार नाही. कॉकरोच जनता पार्टी वाले बोले दिल्ली को आएंगे, यहाँ ने को उनको दिक्कत है तो दिल्ली को कहां से आएंगे? दिल्ली को आएंगे. इथं आम्हाला माहित आहे काय झालंय. त्यामुळं परत आपल्या ज्या मागण्या त्या रस्त्यात. पहिली मागणी सर्वात महत्वाची आहे, शिक्षकांना टीईटीची गरज काय? पहिला प्रश्न आहे, शिक्षकांना टीईटीची गरज काय? या महाराष्ट्रामध्ये 157 पद आहेत. मग प्रत्येक पदाला परीक्षा करा. लागल्यावर तो काम बरोबर करतोय का, तो न्याय बरोबर देतोय का? आणि त्यानंतर 5 वर्ष आमच्या भोकांडीवर बसवण्यासाठी जे आमदार खासदार निवडून येतात यांच्यासाठी एखादी परीक्षा घ्या. पेपर मला करू द्या, पेपर मला करू द्या. कळलं का? पेपर मला करू द्या. चला एक पास होऊन दाखवा मला. त्यामुळे विनंती एकच आहे, एकच गोष्ट आहे, पोरं आपली एकजूट दिसणं गरजेची आहे, आपल्यात एकोपा दिसणं गरजेचं आहे. चांगला सर बोलते, अरे उद्या हेच माया मागे लागतील रे. मग दुकान लय नंबर 1 आहे. हा फक्त माया मागे लागून काही धुतरा भेटणार नाही. माहिती पण बाळांनो, एक भाऊ म्हणून सांगालो, आपली एकजूट दिसणं गरजेचे आहे. या आंदोलनावर परिपूर्ण गोष्टी होतील असं नाही. यापेक्षाही पुन्हा आपल्याला एकत्र यावं लागेल. कारण एक दगड आहे, त्या दगडावर आपण घाणानं घाव घालालो. पहिला घाव, दुसरा घाव, तिसरा घाव, चौथा घाव. कुठल्या तरी घावात तो दगड फुटणार आहे. तो दगड फुटण्यामागे पहिल्या ठोक्याचं देखील योगदान असते. हा पहिला ठोका आपण इथे मारलाय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याला ठोका आणायचा आहे. प्रशासकीय यंत्रणेला विनंती आहे, लॅबमध्ये जाऊन गोरगरिबांचे लेकर आहेत, तुमच्याही परीक्षेच्या अडचणी होत्या, कदाचित तुमचे पेपर फुटले असते तर तुम्ही लॅबमध्ये आले नसते. तुमचे पेपर फुटले असते, तुम्ही लॅबमध्ये आले नसते. तुम्ही पावसात कुठतरी भिजत असते आणि शेतात कुठतरी राबताना दिसली असते. त्यामुळं विनंती आहे बाबा, जरी तुम्हाला वरतून प्रेशर आलं, वरतून ताण आला, साहेब म्हणले किती जमा होतात पहा. यायनं सकाळी मी 8 वाजता इथून गेलो लोकांच्या गाडीत, यायला कळू नाही म्हणून. 8 वाजता मी पाहिलं पोरग आमचे 5च आणि पोलीसवाले 500. मी ठरवलं मायला एक बी नाही आला तर मी भाषण पोलिसांना देणार, निघून जाणार. आपलं ठरलं, मुकाने गेलो बारीक सर इथं तुम्ही होते सागर सर, त्याला माहिती नाही काच काळे होते. मी गाडी मुद्दाम गेलो, ते आपल्या राहुल भाऊची गाडी होती, दुसऱ्या गाडीत गेलो मुद्दाम. हा त्याच्यात मग ही गाडी माया मागून झाली. आमचे पोरं कधी पुन्हा यायला वाटलं सर याच्यात, पण सर तिच्यात नव्हते. सांगायचं एकच आहे बाळांनो, स्टेनोग्राफरचं पद रद्द केलंय. तुम्ही माझ्याकडे आले तेव्हा मी म्हटलं होतं बाळांनो रस्त्यावर या. लग्न लोकांच्या भरोश्यावर करतात नसते मध्ये. नवरदेव तू हे, पोरगी तू शोध है ना. माय बापाला मॅनेज कर, काहीतरी कमव है ना. आसमान से टपका, खजूर पे लटकन, घर का घाट का तुला पोरगी देईल भाऊ. पण तुझं काम काय आहे की बाबा तुम्ही माझ्याकडे आले तेव्हा सांगितलं होतं स्टेनोसाठी, तेव्हापासून आंदोलन करा. अरे सरकारला माहित झालंय या पोरं हे मुर्दाड आहेत,
हे एकत्र येत नाहीत, पण इथून पुढे आपली ही एकजूट दिसली पाहिजे, आपण रस्त्यावर असलो पाहिजे, यासाठी एकत्र यायचंय. असे मरेल वाणी नाही, आपल्या काही स्थान नाही. तुम्हाला जोरात आवाज करा, निस्ता आवाज करा. आपला टाइम संपलेला आहे, पण काही मागण्या सांगतो. जलसंपदा विभागामध्ये काही 18 पोरं आहेत, त्यांची नियुक्ती करावी ही मागणी तुमच्याकडे आलोय. त्यानंतर स्टेनोग्राफरच्या पदाची मागणी दादा ही सभागृहात मांडा. त्यानंतर पोलीस भरती लवकर काढा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट मला सांगा, आमदार खासदार होण्यासाठी वय लागत नसेल तर आमच्या पोलीस भरतीच्या पोरासाठी वय का? म्हणून या पोलीस भरतीच्या पोरांना वय वाढ करण्यात यावी. आणि नसेल तर पोरं 2029 ला सर्वांनी फॉर्म भरा. इकडं काहीच धतुरा होईना तर तिकडे तरी आजमावून पाहू. आपल्याला जी बोलती तिथं मतदान करेल. म्हणजे आपण आपल्या मताची मागणी करू, फक्त इकडे असं होऊ नये. या ठिकाणी युवा काँग्रेसचे अध्यक्ष आलेत. पहिला वयवाढीचा मुद्दा मांडला मला. तुमच्या MPSCच्या आपली मेन मागणी आहे परीक्षा ऑफलाईनच करा. हा मुद्दा भरकुटू देऊ नका. आपण एकत्र परीक्षा ऑफलाईन करा म्हणून आलो. आणि जर आता एकत्र आले नाही तर माय चान्स सांगतो, हे पोलीस भरती देखील ऑनलाईन करणार आहेत. 100 मीटर चिप मध्ये अनेक अडचणी आल्या, 1600 मीटर मध्ये अनेक अडचणी आल्या. ग्राउंडला सगळी उंची मॉडेल महाराष्ट्र प्रशासन विकत मशीन घेऊ शकतो. शिक्षण मंत्री करा. पहिल्या शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल. कसं शिक्षण मंत्री कराल? आणि कोणाला खुर्ची नको भाऊ सध्या. प्रत्येक जण बेजार खुर्ची मुळे. आपला कार्यक्रम बरोबर चालू द्या. फक्त विनंती आहे बाळांनो, तुमच्या ज्या ज्या मागण्या आहेत या व्हिडिओ माध्यमातून आपला विरोध पहिले प्रशासकीय यंत्रणेत वयवाडी हे बाळा अधिवेशनामध्ये थांबणार काही होत नाही. काही नाही, इथं आपलं पहिली सुरुवात आहे. मी आवर्जून सांगितलं की बाबा ये सूरत बदलनी चाहिए. अपने डोक्यात एकच लक्षात ठेवा, ये सूरत बदलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं. हो आग कहीं भी, ना तेरे सीने में सही मेरे सीने में सही, हो आग कहीं भी, चला वो आग जलनी चाहिए. आपलं काम आहे इथून पुढं. मी आवर्जून रूपरेषा सांगायलो. आंदोलन आम्हाला क्रांती चौकात प्रशासकीय यंत्रणा घेऊ दिलं नाही, पण तुमच्या वतीनं तुमच्यासाठी तुमचा भाऊ म्हणून एक शब्द द्यालो. नेक्स्ट आंदोलन क्रांती चौकातच. विषय तो नाही की आम्हाला तुम्ही परमिशन दिलं नाही. नेता आल्यावर कोण परमिशन मागतो तुम्हाला? अरे गरीबाच्या पोराला तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला. इथून पुढे दबायचं नाहीये. नेक्स्ट टार्गेट आपलं लक्षात घ्या, पुणे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ऐका रे पाय बरोबर थांब. तू लय बोलायला रे, तू एकट्याला ताण दिसला माझ्यापेक्षा. बरं, काही वेळासाठी माझ्यासाठी एक भाऊ म्हणून आहे. तुम्हाला सांगतो, तुम्हाला काही लोकांसाठी टाळ्या वाजवायच्या. 3 दिवस आम्ही बेजार होतो, त्या लोकांनी अहोरात्र मेहनत घेतली. एक भाऊ म्हणून सांगतो, त्यांच्यासाठी का जोरदार टाळ्या वाजवा. यामध्ये आंदोलनाच्या रूपरेषेपासून आम्हाला देशमुख सर सोबत होते, एकदा जोरदार टाळ्या होत्या. टाळ्या कमी वाजल्या, पुढच्या आंदोलन काँग्रेसवर येणार नाहीत, शेवटचं म्हणलं होतं. त्यानंतर अमोल गाडेकर सर, टीम इग्नाइट. अमोल गाडेकर सर, टीम इग्नाइट. जोरदार टाळ्या होत्या. आणि तुम्ही भेऊ नका, अंधारून चढू द्या, मी आहे सोबत तुमच्या. बापू सर,
जाहिरात मी सोबत येताना हो नका. इग्नाइट इग्नाइट. त्यानंतर तुम्हा मला घडवलं ज्या माणसाचं पुस्तक आम्ही वाचलंय सन्माननीय बाळासाहेब शिंदे सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर कवी व्याख्याता वक्ता आणि शिक्षक सतीश शिंदे सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. जे की टाळ्या वाजणार नाही म्हणजे काल या रात्री झोपत कार्यक्रम होणार. त्यानंतर विजय शेळके सर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बापू गायकवाड सर जोरदार टाळ्या वाजवा. नितीन सोलंके टाळ्या चालू तेव्हा या लोकांनी मेहनत घेतलेली आहे बेजार झालेले. त्यानंतर बाळकृष्ण डाके. त्यानंतर जोड्या गुरुजी मराठी. त्यानंतर दिवटे सर, अमोल गायके सर, विष्णू पाटील सर, नवनाथ राठोड सर, मकरंद आंबेडकर सर, दुबे सर, कोलते सर, दिलीप जाधवर सर, पवन शिंदे सर, धनंजय आकाश सर, विजय सुरासे सर, सोनू पवार सर, सचिन मोहिते सर, मगर सर, उमेश पाटील सर टाळ्या वाजवा. अमोल पाटील सर, पवन पाटील सर, कृष्णा दिंडोरे सर, सुमित काकडे सर, सहदेव केंद्रे सर, उत्तम गोरे सर, सुदाम पवार सर, सचिन तवर सर. आणि निवेदन ज्यानं सादर केलं परमिशन घेतलं ते अभिषेक शिंदे सर. त्यानंतर अरुण गावडे सर, अमोल अंतरकर सर. आणि ज्यांचं इथं नाव राहिलं असेल त्यांची हृदयाच्या तळापासून माफी मागतो की तुम्ही इथं विद्यार्थी आलात, विद्यार्थ्यांना घेऊन आलात, आपल्या मागणीसाठी आलात, आपल्या हक्कासाठी आलात. एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या मायबापासाठी. एकदा जोरदार टाळ्या होत्या स्वतःसाठी. एकदा जोरदार टाळ्या होत्या विचारवंत जे लोक आपल्याला साथ द्यायला नाही त्यांच्यासाठी. आणि एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या मायासाठी. आपल्या सर्व मागण्या एक ना एक मागणी आपण जवळपास 13 मागण्या आहेत. मात्र प्रमुख मागणी बाळांनो आपली एकच आहे, परीक्षा ऑफलाईन झाली पाहिजे. आणि ज्या ज्या प्रशासकीय यंत्रणेनं आपल्यामध्ये फूट